निवासस्थान असणाऱ्या राजभवनचं नाव आता लोकभवन असं करण्यात आलंय। नुकत्याच झालेल्या राज्यपालांच्या एका परिषदेत देशभरातील अनेक राज्यपालांनी राजभवनचं नाव लोकभवन करण्यात यावं अशी मागणी केली होती। या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाने या संबंधित आदेश जारी केला, त्यानुसार हे नामांतर करण्यात आलं। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। राज्यपालांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या राजभवनचं नाव हे लोकभवन करण्यात यावं अशी मागणी होती। त्यानुसार देशभरामध्ये अनेक ठिकाणी राजभवनचं नाव आता लोकभवन करण्यात आलेलं आहे। नागपूरमध्ये उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूरमध्ये सुद्धा राजभवनचं नाव लोकभवन करण्यात आलेलं आहे। सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये असं विस्तीर्ण हे लोकभवन सध्या दिसतंय आणि राजभवन याचं नाव होतं आणि आता या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं परिपत्रक आलं आहे, त्यानुसार लोकभवन करण्यात आलेलं आहे। 8 पेक्षाही जास्त ठिकाणी विविध ठिकाणी देशभरामध्ये राज्यांमध्ये असं लोकभवन नाव करण्यात आलं आहे आणि देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी राजभवन आहे त्याचं नाव आता लोकभवन करण्यात येणार आहे। ब्रिटिश काळातली मानसिकता राजभवनमध्ये होती आणि राजभवन हे नाव ब्रिटिश खुणा दाखवत होती आणि ब्रिटिश मानसिकता दाखवत होती, त्यामुळे याचं नाव लोकभवन करण्यात यावं अशी मागणी होत होती। राज्यपालांची कॉन्फरन्स झाली होती एक आणि त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा असा आवाज पुढे आला होता की लोकभवन नाव राजभवनचं करण्यात यावं आणि त्यानुसार आता नागपूरमध्ये आपण पाहू शकतो की राजभवनचं नाव लोकभवन झालेलं आहे। उपराजधानी आहे नागपूर शहर, हिवाळी अधिवेशन आहे 8 तारखेपासून 8 डिसेंबरपासून आणि त्यानिमित्तानं राजभवन चकाचक करण्यात आलेलं आहे। PWDच्या वतीनं इथं काम सुरू आहे, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं याच राजभवनमध्ये एक स्नेहमिलन आयोजित करण्यात येतं। राज्यपाल या ठिकाणी मुख्यमंत्री, इतर मंत्री, आमदार आणि नागपूर शहरातले मान्यवर लोक यांच्याशी भेटत असतात, त्यामुळे हे जे स्नेहमिलन यावेळेस होणार आहे ते लोकभवनामध्ये होणार आहे। त्यामुळे देशभरातल्या 8 पेक्षाही जास्त ठिकाणी राज्यांमध्ये लोकभवन असं नाव राजभवनाचं झालेलं आहे, त्यामुळे ठिकठिकाणी नावं बदलत आहे। नागपूरचं राजभवन उपराजधानीतलं त्याचं नावसुद्धा आता लोकभवन असं झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।